कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात राहणाऱ्या कृष्णा बिंद यांच्या घरात राजेश महतो हा भाड्यानं राहतो। त्याच्याकडे काम केलेल्या अजय यादवनं कामाच्या बिलासाठी 17 ऑगस्टच्या रात्री तगादा लावला। त्यावेळी राजेशनं दुसऱ्या दिवशी हिशोब करूया असं सांगितलं, पण दारूच्या नशेत असलेल्या अजय यादवनं रागाच्या भरात घराच्या दारात लावलेल्या कृष्णा बिंद यांच्या दुचाकीला पेट्रोल ओतून आग लावली। या घटनेत दुचाकीचं 70,000चं नुकसान झालं। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी इचलकरंजीतून संशयित अजय यादवला अटक केली। न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। उत्तराखंड राज्यातील हल्दानी रामलीला मैदानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यक्रम झाला। मात्र कार्यक्रम संपल्यावर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मैदानाचं शुद्धीकरण केलं। त्यातून खरगे यांना अस्पृश्य ठरवण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी केलाय। या घटनेचा निषेध नोंदवत संघटनेनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम झाला। त्यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरम हे गीत थांबवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याच्या विरोधात भाजप राजारामपुरी मंडलच्या वतीनं राजारामपुरी पोलिसात तक्रार देण्यात आली। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्याकडे करण्यात आली। यावेळी अमर निंबाळकर, अनिकेत मुदगी, राजेंद्र पाटील, सुनील सिंह चव्हाण, देवदास आवताडे, किरण तासगावे, गणेश लोहार, विश्वनाथ पाटील, अलका जगदाळे, राजेश भदरगडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या काही दिवसात शहरात अनेक ठिकाणी भले मोठे वृक्ष कोसळल्यानं वाहनांचं आणि इमारतींचं नुकसान झालंय। दरवर्षी असे प्रकार घडत असतात, त्यामुळे जुने वृक्ष असलेल्या परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगतात। अशा वेळी कोल्हापूर महापालिकेनं शहरातील जुन्या आणि धोकादायक झाडांचं सेफ्टी ऑडिट करावं, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। मागणीचं निवेदन सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं। यावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजित वाघमोडे, राहुल चौधरी, परितोष उरकुडे, दिग्विजय शिर्के, बाळकृष्ण सांगरुळकर यांचा समावेश होता। शेंडा पार्कमध्ये सीपीआर हॉस्पिटल, सर्किट बेंच, महापालिका यासह विविध शासकीय कार्यालये सुरू होत आहेत। त्यामुळे शेंडा पार्क परिसरातील नैसर्गिक तलाव पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे। त्यातून पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल। त्याकडे आज युथ डेव्हलपमेंट फोरमनं लक्ष वेधलंय। शेंडा पार्क परिसरातील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरातील तलावाचं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी करणारं निवेदन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे केंद्र संचालक प्रशांत बोडके यांना देण्यात आलं। यावेळी रामेश्वर पत्की, राहुल चौधरी, रियाज डांगे, अभिजित वाघमोडे, परितोष उरकुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील कारेकर ज्वेलर्स या सराफी पेढीतील दागिन्यांचा स्टॉक मालक रोहित कारेकर यांनी तपासला। त्यावेळी 10.5 तोळे दागिने कमी असल्याचं उघड झालं। 12 ऑगस्ट रोजी रोहित कारेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी पेढीतील कर्मचाऱ्याकडे कसून चौकशी केल्यानंतर विद्या जाधव या कर्मचारी महिलेनं चोरी केल्याचं निष्पन्न झालं। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या विद्या जाधवकडून पोलिसांनी चोरीतील 10.5 तोळे वजनाचे 17,86,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक सायली पडवळ, अंमलदार प्रशांत घोलप, अमर पाटील, मोहन लगारे, प्रतीक शिंदे, योगेश राक्षे, सत्यजित ढाले, बनुताई धनगर यांनी केली।